मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते 21 धाव त्या ठिकाणी आणि एका धावेने 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या निश्चितपणे. नुशत गावकरला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पॅट्राइट संघर्षा बाजूनी दिरवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणून येतील, अडवतील. डायरेक्ट थ्रो, चांगला थ्रो त्या ठिकाणी नक्कीच बाउंड्री लाईन वरून प्रथमेश अधिकारीला आपण पाहिलं. स्वप्नील गायकवाड उंच फटकाय, लाजवाब स्ट्रोक. हरीश पाटील सेव्ह करू शकले नाही कारण फार दूरवर चेंडू होता. 6 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जात आहेत. 6 धावांची मोहर मात्र उमटवली जाते. हा फटका देखील हवेमध्ये. आता झेल खाली हरीश पाटील, झेल सुटेल. इझी पिकिंग त्या ठिकाणी झेल जज करता आला नाही. धावचीची संधी देखील होती. सरळ खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरा हॅलो, हे वायर हे झाली, वायर नाही बंद झाला माईक.
हॅलो 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 चिक हाल हॅलो चिक हाल हॅलो चिक हाल वाईट प्लस 2 झाले किती आला स्कोर आता हॅलो चिक हाल 17 धावा था फलकावरती हॅलो किती आलं 17 धावा था फलकावरती खोलव्या टप्प्याचे शेड्यू प्रथमेश अधिकारीला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करत असताना या ठिकाणी जर आपण विचार केला कमालीची गोलंदाजी केली जाते फटका चांगला आहे कुठचाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार धावा मिळत तब्बल 4 चौकार हॅलो चिक हाल येस फलंदाज या ठिकाणी बाद दिसताना पाहायला मिळतोय हॅलो चिक हाल
आलोची खाल नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार करतोय तर कमालीची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण पाहिलं तर मात्र प्रथमेश अधिकारी या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. सलामीवीर जोडी पंचवीसावा धाव फलकावरती. झेल खाली याची नक्कीच या ठिकाणी प्रयत्न फार केले होते. संदीपला आपण पाहिलं तर पॅट्रोइट संघर्षाच्या बाजूने श्याम गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतो. श्यामचा जर आपण विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतो. श्याम गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रनअप मात्र या ठिकाणी चेंज करत असताना थोडासा फेरबदल करण्यात येतो. चांगला फटका फ्लॅट फटका नवशत गावकर उचलतील फेकतील तोपर्यंत एक जाव त्या ठिकाणी मिळेल. पॅट्रोइट संघ या ठिकाणी पूर्णपणे झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक कोपऱ्यातून टाळ्यांचा त्या ठिकाणी श्यामच्या गोलंदाजीसाठी वर्षाव होत असताना पाहायला मिळतो. फटका बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली 4 धावा नक्कीच चौकार आलाय. झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. सरळ खेळलेला फटका 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतील विजय आणि 2 धावामध्ये नक्कीच समाधान मानावं लागतं अद्याप आपण विचार केला तर. आणि श्याम गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना फार अद्याप विचार केला चांगली गोलंदाजी नक्कीच केली जाते. थोडंसं मिसफिल्डिंगच्या स्वरूपात तो 4 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. आता मात्र पंचांचं डिसिजन या ठिकाणी बाकी असेल. येस इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय व्हाईटचा आलाय. फटका बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आता झेल खाली. आता झेल मात्र घेतलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होत असताना गुरुदेव बाद झालेत. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. त्याची जागा गेला नक्कीच मैदानात मध्ये नामदेवच्या माध्यमातून नक्कीच चांगली कामगिरी मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जाईल. या स्पर्धेचा आस्वाद आपण नक्कीच 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील घेऊ शकता युट्यूब वाहिनीवर. आणि जर आपण विचार केला तर मात्र चांगली चुस्तीची लढत सेमीफायनल 2 चा या ठिकाणी मुकाबला पाहायला मिळतो. तीच तर्रार भन्नाट वेगाने चेंडू निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समजण्याच्या अगोदर खेळपट्टी आता ओली झाली आहे. टप्पा पडल्यानंतर किती वेगाने चेंडू निघून जाईल ह्याच्यात काहीच शंका नाही आहे. आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 3रं समाप्त झालंय. 4थ्या षटकाची सुरुवात निश्चितपणे आता प्रथमेश अधिकारीला आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि या 2 षटकांमध्ये कमीत कमी 55
धावांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार या ठिकाणी 55 ते 60 धावांचा पोहोचण्याचा निर्धार या ठिकाणी या संघाला करावा लागेल. पण समोर मात्र प्रथमेश अधिकारी सारखा आव्हान. आता मात्र भन्नाट वेगाने पुन्हा एकदा फेकण्यात आलेला हा चेंडू. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झालेला नाही या. हलक्या चेंडू घेऊन काढलाय. धावचीची संधी आहे. पूर्णपणे फलंदाज बाद होतोय. प्रथमेश अधिकारींनी सलग इलेक्ट्रिफाईंग मुवमेंट 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यांनी एक चांगला गॅदर करून डायरेक्ट हिटने फलंदाजाला बाद केलं होतं. आता देखील तसाच मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केला जातोय प्रथमेश अधिकारीच्या माध्यमातून. फारच अप्रतिम फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं स्वतःच गोलंदाजीवरती आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मागच्या मॅचचा हिरो करण पुंगाडे गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नामदेव सज्ज होईल. फलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रथमेश अधिकारी आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये जिद्दोजहद चालू आहे. सेमीफायनल 2 चा महामुकाबला. बॅटची कडा लागली. थर्डमॅन नक्कीच प्रमोद पवारला आपण पाहतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत निश्चितपणे एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काय नाहीये. कारण पुंगाडेसाठी फील्ड चेंज केली जाते. दडपण आहे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजावरती. पण जर आपण विचार केला प्रथमेश अधिकारीकडे थोडासा एक्स फॅक्टर आहे. कारण पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू त्या वेगाने फेकतात त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो. पण करण पुंगाडेला मात्र स्वतःला ऍडजस्ट करून ही फलंदाजी करावी लागेल. जर आपण विचार करतोय थोडासा टाइम कन्झ्युम करायचा आपण विचार करू कसा वेळ वाचेल याचा. हलक्यारित्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस करतील का? दुसरी धाव एकवटण्यासाठी या ठिकाणी नक्कीच दिनकर यादवकडे सर्वांचे डोळे मात्र लागले असतील. यस, फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव असेल.
फटका बराच काळ हवेमध्ये आहे. कॅच घेतला. संदेश लपातवा. संदेश परब. नोवर चढवलेला हल्ला 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. नो बॉल प्लस फ्री हिट फ्रीबी. पंचेचाळीस फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पुढे सरसावत असताना मी म्हटलं 45-55 जे अजून 10 धावा नक्कीच कुठावे लागतील. फ्री हिटचा वापर करावा लागेल. सरळ खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहेत शेल टिपलाय पण मात्र नक्कीच फ्री हिट असल्या कारणामुळे रनआउटची संधी देखील नाही आहे. 2 धावा निश्चितपणे मिळतील. 47 धावफलकावरती नक्कीच एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावफलकाचा जर विचार करतो तर उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 47 धावफलकावरती नोंदवला जात आहे. 7 धावांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी निर्णय करावा लागेल. निश्चय करावा लागेल. मनामध्ये सांगावं लागेल की 60 धावांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. त्यावेळेला या धावा बनतील. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. फटका डोक्यावरून आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 6 षटकार. आता हा बॉल देखील चेंज झाला. एक्स फॅक्टर ठरू शकतो कारण ज्या वेळेला नवीन बॉल असतो त्यावेळेला मात्र तो ट्रॅव्हल बॉयला काहीसा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळाला होता त्या सामन्यामध्ये. पण आता मात्र पुन्हा एकदा संदेश परब. बॅटची गडा लागली आहे. संदीप झेल खाली. झेल टिपतील. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. एक षटकाराची गरज आहे आणि त्या षटकार मारण्यासाठी कॅप्टन कोणाला पाठवतात हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. यस नवीन बॅट्समन विनायक आतमध्ये साठतायत आणि उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. त्रेपन्न धावा फलकावरती नोंदवलं जात आहेत. 30-29 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना या चेंडूवरती मोठा हल्ला चढवावा लागेल. यस फलंदाज बाद होईल. 53 धावा फलकावरती नोंदवल्या जातील. 54 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. 54 रन्स टार्गेट या ठिकाणी नक्कीच सेट केलं गेलेलं आहे पॅट्रॉइट संघाच्या समोर. पण समोर मात्र या ठिकाणी संदीप किच्ची इन ऍक्शन, प्रथमेश अधिकारी इन ऍक्शन पाहायला मिळतील. प्रमोद पवार सारखे फलंदाज नक्कीच या ठिकाणी आपल्याला एक्स फॅक्टर ठरताना पाहायला मिळतील. कशा प्रकारे हे रन चेस केलं जाईल भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.
चालू असलेला सामना पॅट्रोट वर्सेस वक्रतुंड 11 अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालू असलेले हे दोन्ही संघ संजूच्या बॅटमधून निघालेला अतिशय चांगल्या प्रकारचा फटक्या दरम्यान निघाली आहे ती एक रन. स्ट्राईकला आहे ते हरीश पाटील. आपल्या बॅटमधून निघालेला अतिशय चांगला शॉट आणि त्याचबरोबर बाउंड्री लाईन तोडून फोडून चौकार. तिकडे बॉल पळायला पण तकलीफ. नक्कीच या ठिकाणी आपण विचार करतो अफलकाचा 11 धावा अफलकावरती नोंदवल्या जात आहेत. हरीश पाडील पाहतोय फलंदाजी करत असता 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 10 धावांची खेळी साकार केली आहे. संजय घरातलं पाहिलं तर अद्याप शांत ठेवण्यामध्ये यश संपादित झालं. डॉट चेंडूची सांगता पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्थगित होईल ती 11 या धावसंख्येवरती. गोलंदाजी ट्रॅकवर नामदेव आपल्याला निश्चितपणे खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू चांगल्या बॉडी लाईन चेंडू संजय घरातचा जर आपण विचार केला तर अद्याप त्याला शांत ठेवण्यामध्ये यश संपादित झालंय. गोलंदाजाला पॅट्रॉइट संघ या ठिकाणी झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना हरीश पाटील या ठिकाणी नावाचा डंका आपल्या वाजवलाय. पायाला लागलाय चेंडू. नामदेव या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या वेगाने जातोय त्या वेगाचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण टप्पा पडून भन्नाड वेगाने ट्रॅव्हल होत असताना चेंडू आणि नामदेवकडे कला देखील आहे. थोडासा चेंडू या ठिकाणी हलवण्याची देखील चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच नामदेवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संजय घरातचा देखील विचार करावा लागेल. या ठिकाणी मोठे फटके त्याच्या बॅटमधून येणं देखील तितकंच गरजेचं आहे. सरळ खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काय नाही. या चांगलं फॉलो थ्रू मध्ये धाव अडवल्या.
फटका हवेमध्ये आहे, बराच काळ फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि असले असते तरी पण प्रेक्षक बनले असते. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार धावा मी त्या तब्बल 6 षटकार. वीस धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गोलंदाजीमध्ये थोडीशी चूक, फुलटॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला होता आणि त्याच्यावर पूर्णपणे समाचार घेत असताना हरीश पाडेला पाहिलं. दोन धावा त्या ठिकाणी एकपटल्या जातील. 22 धावा फलकावरती. चांगला चेंडू, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने यार. इट इज अ वाईट बॉल. फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दोन धावा या ठिकाणी एकपटल्या जातील. पंचवीस धावा फलकावरती. नक्कीच जो संघ या सामन्यामधून हरेल आणि मागे हरलेला संघ रॉकस्टार शिवशंभू संघ, या दोन्ही संघांमध्ये नंतरची मॅच 2 ओव्हरची होईल, याच्यामध्ये ही नोंद घ्यायची. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, इझी पिकिंग्स. फलंदाज या ठिकाणी संजू घरात बाद होत असताना पाहायला मिळेल आणि त्याची जागा घ्यायला मध्यरेषामध्ये यस बीटीसीएलचा वन बॉय प्रथमेश अधिकारी. अविनाश रोकडे कुठे असेल तर त्यांनी कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा. अविनाश रोकडे. पहिल्या चेंडू डॉट चेंडूची सांगता. नक्कीच आपण ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये परेश सर यांना आता या मॅच साठी पाहतोय. त्यानंतर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये यस एव्हरीवन्स फेवरेट दिनकर यादव या ठिकाणी नक्कीच आपल्याला लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात.
चांगला चेंडू हा देखील कमालीचा चेंडू या ठिकाणी नक्कीच प्रथमेश अधिकारीला शांत ठेवण्यामध्ये यशसंपादित झाले. पहिल्या 2 चेंडूवरती गुरुदेवचा विचार केला. माफ करा, गुरुनाथचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. यस, बॅटची लागली कडा, बॅट्समनचा तुटलाय सडा, फलंदाज चालाय पाठ. प्रथमेश अधिकारी इज बॅक टू द डगआउट. तेरा चेंडू आणि 29 धावांची गरज. मॅच फिरली आहे का? नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. मॅच मध्ये तर जान फुकली आहे पूर्णपणे या गोलंदाजीमधून, कारण प्रथमेश अधिकारी सारख्या फलंदाजाची विकेट या क्रुशियल टाइमला नक्कीच फार महागडी ठरू शकते. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये संदीप खिच्ची. एकही रन नाही आलाय आणि 2 विकेट देखील प्रस्थापित केल्यात. कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू चांगला फिनिश करावा लागेल. हा देखील चांगला चेंडू. निर्धाव षटक फेकण्यामध्ये यश संपादित झाले. टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी, कारण या मुवमेंट मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी डिप्रेशन मध्ये न जाता डिप्रेशनला फिटाळून लावला. लाजवाब कमालीची गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव न खर्च करता नक्कीच निश्चितपणे 2 विकेट देखील प्रस्थापित केल्या. त्यामध्ये एक नक्कीच प्रथमेश अधिकारीची महत्वाची विकेट होती. आणि आता गोलंदाजी कमान कोणाच्या खांद्यावरती सोपवतील हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं राहील. संदेश परब एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दुसरा एवढं देखील पाहणं गरजेचं असेल. कोण गोलंदाजी करेल? 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल इथून पुढे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच कमालीशी भर पाडेल धावसंख्येमध्ये आणि ट्विस्ट अँड टर्न्स नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच. हरीश पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकच धाव. टॉट चेंडू टॉट चेंडू टॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच
डॉट चेंडूची सांगता होत असताना समीकरण आता असेल ते म्हणजे 9 चेंडू आणि 28 धावा. सरळ खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील. काही चूक होणार नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी निश्चितपणे घेतली जाईल. समीकरण फसताना कुठेतरी पाहायला मिळते. आता इथे षटकार आले नाही तर मॅच पूर्णपणे फसेल. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. आठ चेंडू आणि 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. झेल टिपलाय फलंदाज चालाय पाहत. लोअर फुलटॉस चेंडू होता. हरीश पाटीलला माघारी परतावं लागतंय का? पॅट्रोट संघाला कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. या ठिकाणी 7 चेंडू आणि 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 27. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये श्याम जातोय. सहा चेंडू 25 धावा. एकच धाव. पाच चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र इथून पुढे जर मोठा फटका आला नाही तर मॅच इथे समाप्त होईल. या 2 चेंडू फार निर्णायक ठरतील कारण इथे चौकार किंवा षटकार लगावला नाही तर मॅच पूर्णपणे फसून जाईल. आणि सलग प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे इथे.
वाईडचा इशारा आलाय. 5-23 धावा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नक्कीच. आउट जसा इशारा. मॅच पूर्णपणे फसलेली दिसत असताना नक्कीच पाहायला मिळते. चौकार षटकार नाही आला या चेंडूवर देखील आणि पॅट्रॉइड संघ फारच चांगली कामगिरी करू शकला नाही. कारण प्ले ऑफ मध्ये जाऊन आणि सर्वात कमी मॅचेस हरलेला संघ म्हणजे पॅट्रॉइड संघ होता. एकच मॅच हरली होती आणि आता मात्र प्ले ऑफ्समध्ये जाऊन अशा प्रकारची कामगिरी नक्कीच निश्चितपणे कोणालाच अपेक्षित नव्हती पॅट्रॉइड संघाच्या माध्यमातून. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट बाकी आहे का? काहीतरी घडलंय या मॅच मध्ये. 4 धावा तुफल पळून काढल्यात. हीच तर खासियत आहे रबर बॉल क्रिकेटची. चार धावा तब्बल आल्या आहेत या चेंडूवरती आणि नोचा देखील एक धाव काउंट केली जाईल. 3 धावा पळून 1 नो धाव. फ्री हिट असेल आता आणि आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 17 धावा. समीकरण बदललं एका चेंडू मागे आणि आता फ्री हिटचा चेंडू म्हणजे दडपण अजिबात नाहीये फलंदाजावरती. इथून पुढे षटकार येणं गरजेचं. 3 चेंडूवर 3 षटकार आले तर पॅट्रॉइड संघ अजूनही मॅच मध्ये काय मॅचच जिंकून जाईल. पण हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू डॉट फेकावा लागेल जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करतोय तर. मॅच टर्न झाली या एका चेंडूमुळे. संदीप किचीला पाहतोय. फलंदाजी करावी लागेल. षटकार फेकावा लागेल. उंच उडवला तर आहे पण बॉल बाउंड्री लाईन मध्येच राहील. कंपल्सरी 6 या चेंडूवरती नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघापासून आणि इथे जर एक डॉट चेंडू जर फेकला तर मात्र निश्चितपणे फटका उंच आहे, लांब आहे आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. कालच्या दिवसामध्ये देखील श्यामनी अशा प्रकारची मॅच काढली होती. आजच्या दिवसामध्ये देखील ते मॅच काढण्याचा प्रयत्न. 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. फुलटॉस चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. फटका लाजवाब, स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. षटकार आला. निर्णायक षटकार ठरू शकतो का? फारच कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो जीत होगी और ठान लो तो या ठिकाणी नक्कीच मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुपर ओव्हरच्या दिशेने मॅच चालली आहे. ही सुपर ओव्हरच्या दिशेने चाललेली मॅच
नक्कीच आपल्याला पाहायला मिळते का, अनुभवायला मिळते का? एक चेंडू 7 धावेची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर. मार्जिन ऑफ एरर्स फार कमी आहेत. श्यामला एक षटकाराची मेहनत आहे. सुपर ओव्हर मध्ये मॅच न्यायची असेल तर मात्र तिची फलंदाजी करावी लागेल. संदेश या ठिकाणी फक्त डॉट चेंडू फेकण्यासाठी मेहनत करेल, पण एक षटकाराची लावलेली ताकद ती मात्र आता लावावी लागेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये श्याम विरुद्ध संदेशची लढाई. बाकीचे सर्व खेळाडू बाउंड्री रायडर्स बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. चौकारांनी या ठिकाणी काही होणार नाहीये, षटकारच पाहिजे. एक चेंडू आणि 6 धावेची गरज सुपर ओव्हर साठी. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे वक्रतुंड संघ. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं मात्र तिथेच कौतुक. पॅट्राईट संघ वेल प्लेड. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाली. श्याम नक्कीच वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच येस नन अदर दॅन गुरुदेव शिंदे. कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. चला त्वरित मॅच चालू करूया दुसरी आपण.